नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे मार्च, एप्रिल, मेमध्ये लिंब किती महाग होतात. पण जेव्हा लिंब स्वस्त असतात ना, मी हे करून ठेवत असते. त्याच्यामुळे महाग लिंब झाले तरीही मला काही फरक पडत नाही. इथे ना 3 ते 4 किलो लिंब घेतले, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, पाणी टाकलं, 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि एका कोरड्या कपड्यावरती ना काढून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचं. तुमच्याकडे टाईम असेल तर फॅनखाली ठेवलं तरीही चालतं. त्याच्यानंतर ना 2 भागामध्ये इथे मी लिंब कट करून घेतलेले आहेत सगळेच आणि त्याच्यानंतरनं रस काढून घ्यायचा. तर मी अशा पद्धतीने रस काढून घेतलेला आहे आणि आपला एवढा रस निघालेला आहे. आता ज्या भांड्याने इथे मी रस मोजून घेत आहे ना, त्याच भांड्याने बाकीचं साहित्य मोजून घ्यायचं. इथे ना मी 15 ते 16 इलायची टाकून घेतली आणि इथे थोडंसंच मीठ टाकलं, कारण आपण नंतरनं वरून मीठ टाकलं तरी चालतं. आता ज्या भांड्याने लिंबाचा रस मोजून घेतला ना, त्याच भांड्याने इथे साखर मोजून घ्यायची आणि साखर 4 पट घ्यायची. साखर व्यवस्थित मिक्स करायची. साखर मिक्स झाल्यावर 2 दिवसासाठी ना फॅनखाली ठेवायचं. 2 दिवसानंतर ना आणखीन त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची आणि 5 दिवस ना कोरडं होण्यासाठी ठेवायचं. एकदा का हे कोरडं झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून ना बारीक अशी याची पावडर करून घ्यायची. मी सगळ्या साखरेची इथे बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये कितीही लिंब महाग झाले तरी आपल्याला त्याचं काहीच टेन्शन नाही ना. आणि अचानक कितीही घरी पाहुणे आले तर झटपट 5 मिनिटामध्ये हे लिंबू सरबत बनवू शकतो आणि भांडेही घाण होणार नाहीत आणि थंडगार लिंबू सरबत सगळ्यांना